गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज चालली मी मॉर्निंग वॉकला. चला तुम्ही पण माझ्यासोबत. तरी ते शूज वगैरे घातले मी, कारण असं बरेच दिवस झाले माझा गॅप गेले, 8-10 दिवसाचा गॅप गेला असेल. कंटाळा येतोय गॅप गेल्यानंतर, पण एकदा सवय सुरू झाली का मग काही वाटत नाही, मग रोज गेल्याशिवाय करमत नाही. तरी ते मला कोणीतरी भेटला, मी त्यांना पण बोलत आहे आणि पुढे चालली. तर हे बघा आमचा रस्ता किती खराब झाला आहे, म्हणजे रस्त्याचं काम फक्त उघडून ठेवलं आहे आणि तो काही सुरू करत नाही आहे. आणि इथे मी पोचले आता गार्डनमध्ये. तर खूप शांतता असते आणि आम्हाला थोडं लेट होतं म्हणून ऊन वगैरे पडतं आहे आणि ते मस्त असं फिरणं चालू आहे, जोरात चालते. आणि कसं आहे सकाळी ना फिरणं फार गरजेचं आहे सगळ्यांच्याच तब्येतीसाठी. आपण काय एवढं व्यायाम वगैरे होत नाही, घरी काम एवढं नसतं जास्तीचं, तर मग त्याच्यामुळे सकाळी जायलाच पाहिजे सगळ्यांनी. असं नाही की तब्येत कमी करण्यासाठी नाही, हेल्थ चांगली राहावी म्हणून. तरी ते मी आणि त्यांची स्पीड जरा जास्त आहे माझ्यापेक्षा, ते जरा जास्त फास्ट चालतात. त्यांना असं वाटतं बोलायलाही नाही पाहिजे आणि काही करायला नाही पाहिजे, फक्त चालणं. आपण व्यायाम करायला आलो ना तेच काम करायचं असं त्यांचं म्हणणं असतं. तरी ते मी थोडं शूट करत होते म्हणून माझी स्पीड थोडी स्लो झाली होती. आणि हे बघा मला आहे ना एक मुलगा दिसला होता इथे, तर तो पूर्णपणे मोबाईलमध्ये बुडालेला होता. त्याला आजूबाजूला काय चाललं काय नाही काहीही दिसत नव्हतं, त्याच्याजवळूनही गेलं तरी. म्हणजे किती ना ते गेममध्ये वेडे झाले. आणि त्याच्याबरोबर काही मुलं दुसरेही होते की जे क्रिकेट खेळत होते. तसं व्यायाम पण गरजेचं आहे ना मुलांना, पण आजकालच्या मुलांना मोबाईलचं खूप वेड लागलं आहे. तरी मी माझ्या मुलीला असं दूर आहे थोडं मोबाईलपासून, त्याच्यामुळे एवढं हे नाही. आम्ही दुसरा-तिसरा राऊंड झाला तरी तो त्याच्यातच होता आणि बाकीचे मुलं खेळत होते आणि त्यांनी थोडंच खेळलं आणि मग नंतर येऊन असे बेंच लावले आणि त्यांचं गेमिंग सुरू झालं परत. हा दुसरा ग्रुप होता एक की त्यांचं चालू होतं खेळणं. व्यायाम पण शरीराला गरजेचं आहे ना, आजकालचं जीवन तेवढं ताणतणावाचं आहे, त्याच्यामुळे तर खूप गरजेचं आहे योगा वगैरे करणे. आजकालच्या मुलांना कसं कळत नाही आहे, म्हणजे वेळ द्यायला पाहिजे ना स्वतःला, पण वेळ निघून गेली की मग त्यांना समजेल, आता नाही समजणार ही गोष्ट. आणि मग हे मी घरी आल्यानंतर आमच्यासाठी मस्त असं चहा बनवला, कारण काय होतं ना चहा घेतल्याशिवाय नाही जमत मला. आता ती सवयच लागली ती सकाळी की व्यायाम, पण ती नाही ती असतं ती सवय, त्याच्यामुळे ती नाही जाणं शक्यतो. आणि ती चहा झाला की आमचं डेली रुटीन आहे पेपर वाचणे. पेपर वाचल्यानंतर मी सगळं बेडरूममधलं सगळं पसारा आवरून घेते, मग क्लीन करते बेडशीट वगैरे सगळं, जिथल्या तिथं कपडे, हे फॅन असतो मागे आणलेला तो पण पुढे ठेवतो. तर अशी होती माझी सुंदर सकाळ.